आणि वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा, दोषींवर कठोरातली कठोर शिक्षा केली जावी या मागणीसाठी आतापर्यंत अनेक मूकमोर्चे जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये। आणि ही टाकीवरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। धनंजय देशमुख या पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत। मसाजोग परिसरातील तिन्ही टावर जवळ मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात होता, मात्र आज सकाळी अचानकपणे धनंजय देशमुख व कार्यकर्त्यांनी थेट टाकीवर चढून आंदोलन केले आणि याच आंदोलनाला भेट देण्यासाठी देशमुख कुटुंबाशी चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील आलेत। जरांगे पाटील सातत्याने त्यांना विनंती करतात की आपण खाली उतरा। पाटील आपण आज त्यांना भेट देण्यासाठी आलेत, गावकऱ्यांना भेट देण्यासाठी आलेत, मात्र अशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे, काय सांगाल? काय नाही, भेट कसली हो, इथं जीव द्यायची वेळ आली, ते काय आंदोलन थोडं आहे, ते जर आत्महत्या करायला लागली। शेजारी शेजारी हे दोन टाक्या या ठिकाणी आहेत आणि समोरच्या टाकीवरती धनंजय देशमुख आणि त्यांचे दोन सहकारी हे टाकीवरती चढलेले आहेत आणि दुसऱ्या टाकीवरती इतर गावकरी हे सुद्धा मोठ्या संख्येने चढलेले आहेत। महिला सुद्धा जर आपण खाली बघितलं तर त्या सुद्धा महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि गावकऱ्यांकडून हे एक मोठं आंदोलन सध्या मस्साजोगमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संतोष देशमुख यांची प्रकृती ही अस्वस्थ झालेली आहे, त्यामुळे त्यांना पाण्याच्या टाकीवरती जी छोटी सावली आहे त्या सावलीमध्ये तिथं त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी झोपवलेला आहे। त्यांना आधार देण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांच्या सहकार्याकडून केला असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एक मोठं आंदोलन या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या गावकऱ्यांकडून त्यांच्या सोबत सुरू आहे। संतोष देशमुख यांनी काल टावरवरून उडी मारणार असल्याचा इशारा दिला होता, मात्र टावरला सगळीकडे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला, त्यामुळे त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून हा एक आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। सध्या त्यांना चक्कर आलेली आहे, त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। संतोष देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवरती चढताना एक गनिमी कावा सुद्धा केलेला आहे की पाण्याच्या टाकीवरती दुसऱ्या मजल्यावरून वर चढण्यासाठीची जी सीडी आहे ती सीडीच त्यांनी काढून टाकलेली आहे। त्यामुळे पोलिसांना धनंजय देशमुख यांना रेस्क्यू करण्यासाठी किंवा खाली उतरवण्यासाठी किंवा त्यांना समजूत घालण्याच्यासाठी सुद्धाचा जो मार्ग आहे तो मार्गच त्यांनी शिल्लक ठेवलेला नाही। त्यामुळे धनंजय देशमुख यांच्यापर्यंत सध्या कुणीही पोचू शकत नाहीये, त्यांनी ती सीडी काढल्यामुळे। त्यामुळे आपल्याला सुद्धा या परिसरातल्या पाण्याच्या दुसऱ्या टाकीवरती येऊन हे वार्तांकन आपल्याला करावं लागतंय आणि आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांची प्रकृती जी आहे ते अस्वस्थ असल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मनोज जरांगे हे सुद्धा खाली आलेले आहेत, ते सुद्धा समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत। सकाळी आनंदराज आंबेडकर, बजरंग सोनवणे यांनी सुद्धा समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र बजरंग सोनवणे यांची भेट न होऊ देताच या ठिकाणावरून धनंजय देशमुख हे गायब झाले होते। गायब झाल्याच्या नंतर ते पाण्याच्या टाकीवर चढले होते। सध्या या परिसरातल्या ॲडिशनल SP ज्या आहेत त्या सुद्धा